सो लेट स्टार्ट. यार एवढ्या दिवसाचं थोडं गायब होतो, म्हणजे व्हिडिओ केलेले होते पण ते अपलोड नव्हते केले, ते असा प्रॉब्लेम होऊ राहिला होता. तर झाला आता काही विषय नाही आला, म्हणजे माहोल डेली चालू करू आपण व्हिडिओ. आणि दुसरी गोष्ट अशी की मला नाही वाटत मी म्हणजे इन रियालिटी सांगू राहिलो यार की मी थोडं ॲग्रेसिव्ह होतो. मला ॲग्रेसिव्ह जसा आहे जसं बोलणं आहे तसं बोलणं ठेवावं लागेल, कारण की कसं आहे मला काय एवढं शांत राहून नाही जमणार आहे. शांत राहून नाही जमणार आहे. सो जो ॲग्रेसिव्हनेस आहे तो आपला ॲग्रेसिव्ह म्हणजे जसं बोलणं आहे यार तसं ठेवावं लागेल असं म्हणणं आहे माझं. की सॉफ्ट एवढं सॉफ्ट नाही हो मी ॲक्च्युली. बोलण्यात जशी भाषा आहे ती तशी यूज होणार. आणि जनरली मी व्हिडिओ तर मराठीमध्येच टाकणार, पण हिंदी मराठी मिक्स चालते यार, हिंदी मराठी करू. कारण कसं आहे माहिती आहे का, हिंदी करायची मराठी करायची दोन्ही लँग्वेज चांगली करायची. मराठी चांगली येते, ठीकठाक चांगली येते. मराठी तर येतेच यार, हिंदी थोडी गडबड आहे. तर येते हिंदी, पण ते कसं अर्जंटमध्येच निघून जाते अर्धी हिंदी, तसं नॉर्मल निघतच नाही हिंदी लवकर. तो जो कुछ मैं कहना चाहता था मैं हिंदी में भी कहूँगा और मराठी में भी कहूँगा. आज का व्हिडिओ आपण बनाएंगे हिंदी में, ठीक आहे. मराठी चांगली येते त्याचा काही विषयच नाही आहे, तो जर लहानपणीपासून बोल राहिलो, पण हिंदी हिंदी कधी चांगली होणार भाई, हिंदी चांगली करायला लागणार ना आपल्याला. तर हे झाल्या फालतूच्या गोष्टी. तर आता क्रिकेटचं थोडंसं पाहून घेता, हां पाहून घेऊ आपण. तर गडबड अशी सुरू आहे की सध्या आपले प्लेयर्स जे आहे समजा सगळे बऱ्यापैकी ते विजय हजारे ट्रॉफी खेळून राहिले, आणि त्यांचे स्कोअर्स वगैरे सगळं कोणाचे ठीक आहे कोणाचे खराब आहे, तर अशा हिशोबाने चालू आहे सध्याची कंडिशन. जनरली तर सगळ्यांची ठीकठाकच आहे, आणि जो स्कॉटच्या बाहेर आहे तो त्यांचेच चांगले आहे असं वाटू राहिलं मला. ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रिंकू सिंग. फक्त एक प्लेअर आहे असा की ज्याचं माहोल चालू सध्या एकदम तगडा खेळला वाटलं. एक नाही दोन आहे ॲक्च्युली, 2-3 आहे ते तगडे खेळले. बाकी मग आहे सगळे ठीकठाक, असं खराब काम चालू आहे. तर गोष्ट अशी आहे की अशा विषय याचा, आणि एक ते गडबड चालू आहे तेही पाहून घेऊ आपण. थोडा अपडेट देऊन देतो मी तुम्हाला. बांगलादेशचं जे तो विषय झाला, तो मुस्तफिजूर काय नाव आहे त्याचं यार, मी नाव थोडं विसरलो वाटतं, पण मुस्तफिजूर काहीतरी नाव आहे त्याचं. तर तो बाहेर झाला 9.2 CR मध्ये, 9.2 करोडमध्ये. तर लय आहे भाई, लय 9.2 करोड, पण इंडियन क्रिकेट बोर्डसाठी काहीच नाही येते, BCCIसाठी. तर त्याच्यात तो बाय झालता, KKRनं बाय केलं. तर थोडं प्रेशर पडलं गव्हर्नमेंटने, आपल्या काय म्हणतात गव्हर्नमेंट म्हणा BCCIनं म्हणा, की बा तुम्ही याला रिलीज करून द्या, कारण की इंडिया आणि बांगलादेशचे काही रिलेशनशिप म्हणजे कंट्रीचे रिलेशन्स काही चांगले वाटून उतरायला ते, म्हणून कोलकाता नाईट रायडर्सनं त्याला रिलीज करून दिलं. ठीक आहे. यांना एवढं हे घेतलं, ते डोक्यावर घेऊन राहिले ते गोष्ट. यांचं म्हणणं आहे की आम्ही इंडियात येत नाही क्रिकेट खेळायला, T20 वर्ल्ड कप आमचे सगळे वेन्यू तुम्ही श्रीलंकामध्ये ठेवून द्या. आम्ही इंडियात पाय ठेवणार नाही ना, याच्यानंतर आम्ही इंडियात कधी येणार, आमचे प्लेयर सेफ नाही आहे, इंडियात सेफ नाही आहे प्लेयर. अच्छा. तर मग अशी यांचं म्हणणं पहिले आलं की बा नाही ये नया बांग्लादेश है, ये किसी के सामने झुकने नहीं वाला. अरे यार मी हिंदी बोल रहा तो सॉरी. ये नया बांग्लादेश है, ये किसी के आगे झुकने नहीं वाला, ऐसा वैसा वो तो वैसा, ये जे बोलण्याची खबर लावली यांना. आणि मग ये बोल रहे कि मी हिंदी बोलणार होतो, तो ये बोल रहे कि हम IPL की जो ब्रॉडकास्ट है हम बांग्लादेश में IPL को बैन कर देंगे, बॉयकॉट कर देंगे. बॉयकॉट बॅन बांगलादेशमध्ये IPL. बांग्लादेशची लीग आहे, नाव माहीत आहे कोणाला? बांग्लादेश की भी एक लीग है, बांग्लादेश की भी एक लीग है, नाम पता है? BBL का BPL नाम है, तो कहीं तो कुछ तो नाम है उसका ऐसा, BBL. छोड़ यार, घंटा फर्क नहीं पड़ता क्या नाम है. तो बात ये है कि IPL वो बैन कर रहे हैं उनके कंट्री में, और वो अब से IPL नहीं देखने वाले. इससे इंडियन क्रिकेट बोर्ड को कितना नुकसान हो सकता है. मतलब देखो ना यार, कितने हज़ारों करोड़ों मतलब व्यूअरशिप चले गए अपने, है ना, इनकी वजह से तो इंडियन क्रिकेट बोर्ड इतना फल फुल रहा था. यार मराठी जास्त चांगली बोलतो, कसं आहे जे आहे मला ते बोलायची चांगली अशी होतं, ती मराठीत चांगलं निघन हिंदीपेक्षा, तर मी मराठी बोलतो. हे असं समजून राहिलं ते की BCCI आणि इंडियन क्रिकेट बोर्ड यांच्या माथावर खाऊ राहिलं,
यांच्या माथावरच जगू राहिलं. हे जे चालू आहे आपल्या इकडे एवढं रिचेस्ट क्रिकेट बोर्ड आहे वगैरे वगैरे, हे तर बांगलादेशमुळेच आहे. ते IPLची वॉचिंग बांगलादेशच वाढून राहिली. 99% IPLची वॉचिंग तर बांगलादेशचीच आहे ना. म्हणून तुम्ही एवढे उतूत करू राहिले ना. काय म्हणा गध्यांले. अरे दादा, यांना IPL बॅन केलं त्यांच्या कंट्रीमध्ये, तर मग आता किती करोड रुपयाचं नुकसान होऊ राहिलं. म्हणजे विचार करा तुम्ही. आता BCCI रस्त्यावर येऊन जाईन, BCCI लोन घ्यायला लागेल असं तसं. ते तर पाकिस्तानच्या खाली चाललं जाईल. पाकिस्तानच्या खाली कोणी नाही जाऊ शकत म्हणा, पण तरी सांगू राहिलो. तर यांचं असं म्हणणं आहे की बा हमने बहुत बड़ा कदम उठा लिया है और तुम अब देखो तुम्हारी अकड़ की, असा विषय आहे यांचं. तर यांचं नेमकं लगभग म्हणणं असं आहे की बेटा आम्हाला पाहिजे फुल इज्जत बांगलादेशवाल्यांचं. आम्ही राहीन थाटात, ठीक आहे. त्यांचे प्लेयर पाहिले, प्लेयरचे रेकॉर्ड्स पाहिले, मॅचेसचे रेकॉर्ड पाहिले, तर यार तुम्ही कायच्यातच काही नाही आहे. खतम आहे खतम. आणि एक तर वरती बांगलादेश, यांना भाव पाहिजे आता. म्हणजे वीरेंद्र सहवाग तर यांना काही समजतच नव्हता. पहिली गोष्ट, वीरेंद्र सहवागला इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं अरे बांगलादेश यांच्यासमोर काय पाहता आता असं तसं. हां तर मग यांचा विषय असा आहे, सध्याची कंडिशन अशी आहे की इंडियाने म्हटलं बांगलादेशवाल्यांनी जैसा ICC की बेटा तुम्हाला हे पाय इंडिया सेफ आहे. पहिली 3 लाईन अशी भेटली, तुम्हाला खेळायचं असेल तर इंडियातच खेळायला लागेल, नाही खेळायचं असेल तर चालले तर भाड मी जाऊ मी म्हणून राहिलो. पण त्यानं असं नाही म्हटलं. त्यानं असं म्हटलं की तुम्हाला खेळायचं खेळा, नाही खेळायचं चालले जाऊ. साध्या सरळ सभ्य भाषेमध्ये त्यानं असं म्हटलं. आता तुम्हाला काय करायचं आहे, खेळायचं आहे नाही खेळायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, तुमची इच्छा. तुम्हाला खेळायचं असेल तर खेळा, नाही खेळायचं असेल तर नका खेळू, बॅन करून टाका. हे बॅन करता, T20 बॅन करता, ICC बॅन करा. टेस्टमध्ये तर आपली कायच्यात काही नाही आहे. ODI तर दिसतही नाही आपण. T20मध्ये 1% जो चान्स असते, कारण की T20मध्ये थोडंफार टीमा लगभग सेम असतात जनरली, लगभग. त्याच्यानं मग ते जरासे तुमचे 1% चान्स बनून जाते कोणत्याही टीमसमोर. त्याचे 1% ते तुम्ही हरवू कोणाला नाही शकत, पण चान्स तर म्हणते 1%. अशी गोष्ट आहे. ते त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इंडियात येत नाही, आम्हाला श्रीलंकात करा. मग ते मी तेही पाहिलं की ते टी-शर्टवर नाव असते ना, ते काय नाव असते टी-शर्टवर याचं की बा ज्यांच्या इथं होम कंट्री आहे त्याचं नाव लिहित असं सगळं. इंडिया नाव लिहीन, श्रीलंका नाव लिहीन, इंडियाचं नाव येणार, श्रीलंकाचं नाव येणार, सगळ्यांना लिहायला लागेल ते टी-शर्टवर नाव. मग त्यांना ते म्हणून राहिले की आम्ही श्रीलंकाचं नाव लिहितो फक्त. तुम्ही जे करू राहिले ते तो जो म्हणजे जे तुम्ही करू राहिले, जे माझं म्हणतात हे मोठ्या मोठ्या कंट्रीला चांगलं वाटते, मोठे मोठे क्रिकेट नेशनला चांगलं वाटते. इंडिया 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 यांना जर असं केलं तर चांगलं वाटते. ते जर असं इंडिया ऑस्ट्रेलिया गेस्ट नाही करत असं काही, पण जर हे कोणं करायचं असलं आणि आमच्या अंगात दम होता. आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी होस्ट नेशनपासून उठून दुबईत आणली. त्यांचं म्हणणं होतं आम्ही काही नाही, म्हणजे आमचं तर काही हेच नाही आहे, काय नाही आहे. आम्ही हे काय यार ते काय वर्ड आहे तो, की आम्ही 2 वेन्यूने होणार आहे पाकिस्तानमध्ये सगळे चॅम्पियन्स ट्रॉफी होणार, नाही तर नाही होणार. तर यांना असं पहिले म्हटलं होतं, ते सगळी मुरून टाकली. चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जितलो, त्यांना हरून जितलो, खतरनाक जितलो, त्यांना कुत्र्यासारखं मारलं होतं. ते घंटा फरक नाही पडत. कसं आहे जे की 2 गोष्टी आमच्याशी, एक तर पॉवरही आहे, एक तर पैसाही आहे. व्ह्युअरशिपही आमची आहे, ब्रॉडकास्टिंग आमची आहे, पैसेही आमची आहे. तुम्ही कोण आहे, तुमच्यावर तो उपकार कराल तर आम्ही खेळून, अशी गोष्ट आहे. ते त्यांना असं वाटू राहिलं की भाई आम्ही तर कोण नाही, 4 लोक पाहिले का आले, 4 म्हणले 3 विराट कोहलीला पाहिले येतात त्याच्यात. एकांना तो अर्धा चुकून नजर पडली तर पडली यांच्यावर, बांगलादेशवाल्याच्या प्लेअरवर. त्यांचीच कंट्री रे बा. खराब आहे बा, काम खराब आहे. म्हणजे आता असे लोक असे म्हणून राहिले, तर मग आता काय म्हणा आता. म्हणजे एक तर गरिबी आणि त्याच्यात मग जास्त कर नाही उतू मग आमचं हेही सहन करा तेही सहन करा. अरे घंटा कोण सहन करू राहिला ना, जयशाह सहन करू राहिला ना, BCCI सहन करा, कोणी काहीच सहन नाही करू राहिला. सगळेजण सगळेजण यांची खतम करून टाकतील कहाणी. तुम्हाला खेळायचं असेल खेळा, नाही खेळायचं असेल तर चालते वा, काही घेणं नाही आहे. आणि तुम्ही कोणत्या व्हेन्यूमध्ये होते, ते कोणत्या ग्रुपमध्ये होते हे बांगलादेशवाले,
ते नंतर 5 बसन आता ग्रुप गिफ्ट जाऊ दे ते आता. तर एवढी काही मोठी कंट्री नाही आहे बांगलादेश की बा हां दुसऱ्या टीमचा 1 पॉईंट कमी 2 पॉईंट कमी होऊन जाणार म्हणणं ते वेगळी गोष्ट आहे. हरवणार सगळं बांगलादेश. म्हणजे काय म्हणा यार आता किती तारीफ करा त्यांच्या टीमची. सगळी बोगस टीम एक तर ते मग दाखवणं असं तसं वर्ल्ड क्लास प्लेयर. मी ते एक रील पाहिली यार पहिल्यांदा पाहिली का मग ती रील म्हणजे सेव्ह केली आहे का नाही केली का मी एकदा पाहिली मी रील की IPL से भी बडी लीग आणि त्याच्याखाली ते म्हणजे बांगलादेशची लीग चालू होती आणि त्याच्यावर लिहिलं होतं BPL वाटते काहीतरी. हा बांगलादेश प्रीमियम लीग तसंच की असं. तर मग आता काय म्हणा येईल IPLच्या मोठी टीम लीग तुमची आमच्या प्लेयरच्या मोठे प्लेयर तुमचे. आम्ही होस्ट नेशन आहोत तुम्ही आमच्या इकडे इंडिया म्हणजे इंडिया तिला खेळायचं नाही आहे ना काय खेळू यार. चालले जा घरी जा भाडबी जा क्या करणे. खेळायचा खेळा नाही खेळायची ना खेळू शांततेने या जे करायचं ते चालले जा. पण असा कचरा लय झाला माहिती आहे काय. मी एक मीम वाचली होती. मीम काय होती माहिती आहे काय की बांगलादेश म्हणजे ICC बांगलादेशनं ICCला म्हटलं की आम्हाला इंडिया खेळायचं नाही आहे. मग ICCने काय म्हटलं ठीक आहे नो प्रॉब्लेम तुम्ही श्रीलंकात जाऊन खेळू शकता पण तुम्ही जे तुमचे हे एक्सपेन्सेस चार्जेस सगळा खर्च तुम्हाला तुमचा करावा लागेल. मग बांगलादेशवाले म्हटलं नाही असं एवढा काही विषय नाही आहे सिरियस घ्यायची गोष्ट. आम्ही इंडियात 1 हप्त्या पहिली येऊन जाणार काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. मी मोती पण ती काय म्हणतं भेटन नाही भेटन एवढं काही टेन्शन घ्यायची गोष्ट नाही आहे. बांगलादेशवाले असे येणले तसं होंगतही नाही आपण घंटा नाही होंगत येणले. बोलणार मी खराबच होतो पण जाऊ द्या मला बोलायचं नाही आहे खराब. कारण की आपली व्हिडिओ अशी सगळ्यांना पाहिले पाहिजे असं वाटतं. फॅमिलीसमोरही पाहिजे असा काही विषय नाही आहे आपला. तर गोष्ट अशी आहे हां बांगलादेशची होणार काहीच नाही याच्यात. ते येऊन मुकाटून खेळून जातील आणि जर जास्तच इगो दाखवून दिला लयच मोठा इगो दाखवून दिला 90% चान्स आहे ती इंडियात येऊन त्यांना खेळाच लागल आणि ते खेळते नाही चुपचापनं. ठीक आहे नाही 95-98% चान्स आहे की ते इंडियात येऊन खेळूनच जातील. पण हार्डली 2% किंवा 10% तुम्ही म्हणू शकता ते बॉयकॉट करतील. 10% असं वाटत तर नाही ते बॉयकॉट करत कधीच नाही होऊ शकत अशी गोष्ट. पण जास्तच बा एकदम गरिबी में आठगीला करना ही है हमको करा काय फरक पडू राहिला काहीच नाही होत. तर अशी गोष्ट होणार. तर सध्याच्या कंडिशनमध्ये बांगलादेशला तर उरकून टाकू आपण एवढा काही विषय नाही आहे बांगलादेशचा. अरे जाऊ दे ना यार राहायचं ते एवढं आहे हे डोक्यावर नाही घेऊ राहिली आपण का घंटा डोक्यावर घेतात नाही. तर जराचे स्कोर सांगून देऊ मी काय काय विषय येतं कोणा काय काय केलं. तर सगळ्यात खतरनाक सगळ्यात तुफानी पारी खेळला याच्यात फक्त एक जण अजून 2 जण खेळले पण एक जण सध्याच्या कंडिशन सांगू राहिलो. थकलं यार जीव थकते जरा असं वाटते. श्रेयस अय्यर 53 बॉलमध्ये 82 रन 10 चौके 2 छक्के हे तर आठवण होतं जरासं. सगळ्यात खतरनाक खेळला हा आणि हा इंजिअर्ड आहे. असे तर इंजिअर्ड असले तर मग फिट कसे असतात नाही. तगडा खेळला बढिया खेळला 1 नंबर खेळला बहुत मजा आली पाहून. आपला गिल 12 बॉलमध्ये 11 रन केली गिलनं. अरे एक गोष्ट सांगू म्हणजे मला जसं मी ज्या न्यूज वाचल्या त्याच्या हिशोबानं मी न्यूज अशी वाचली की गिलवर तलवार लटकेला आहे. म्हणजे गिलवर आता नजर आहे की बेटा यानं एक तर परफॉर्मन्स द्या तगडी यानं हा कटू राहिला इथून हा चालला हा उड्यातून हात धुवून बसन. हे मी न्यूज ऐकली वाचली अंदर की खबर सूत्र म्हणजे हे सूत्र किंवा न्यूज रिपोर्टर्स किंवा काय मी हे अशी न्यूज वाचली BCCIच्या अंदर की गिलवर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे गिलनं याला परफॉर्म करावं लागेल नाही केलं तर हा कटोराला इथून नाही ओडियातून. काय करून दे भाई परफॉर्म तू ओडियाचा तुझा 1 नंबर आहे. फक्त फायनलमध्ये रन नाही मारत तू. थोडं फायनलमध्ये जरा असं मी अपोज म्हणणे यार इन रियालिटी पण गिलनं फायनलमध्ये रन नाही मारले कधी. हे मारले इट्स ओके काही नाही मारून घेईन भाई आपला प्लेयर आहे. मी एवढं डिमोटिवेट नाही करत पण जे खरं आहे मी ते सांगतो की बा गिलने आतापर्यंत कधी फायनलमध्ये रन नाही मारले. गिलने खरंच रन काढायची गरज आहे तगडे रन काढायची गरज आहे.
हे सिरीज गिलसाठी एक नंबर जाव, खतरनाक जाव, एकदम बढिया जाव. तुफानी बारी खेळते भाई, तू तुफानी कॅप्टन तुझं आहे. तुला माहिती आहे कसा खेळ लागते. तू 5व्या गेअरवर टाक गाडी आणि दे मार ताकद ना, काही घंटा नको ठेवू, मार सालेली. 40 बॉलमध्ये सेंचुरी मारून नाही विषय खतम करून टाकेनचा. ठीक आहे. तर गिलची या मॅचमध्ये होते 12 बॉलमध्ये 11 रन. सूर्यकुमार यादव 18 बॉलमध्ये 24 रन. बढिया. कॅप्टन साहेब जरा प्लीज, आता खरंच यार वर्ष बदलला यार, आता इमानदारीने यार, आता रन काढून घे भाई. आता नाही हो राहिलं सहन. आता जर रन नाही काढले तर आता बरबाद काम होऊन जाईन. आणि गडबड आणखी नाही सांगायची राहिले ते सांगून देतो मी. मग रिषभ पंतवरून आठवण आलं तर ती रोहित काय होतं, सूर्यकुमार यादव. तर सूर्यकुमार यादवचे रन येणं खरंच इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट सूर्यकुमारचीच आहे. बाकी सगळी टीम एक नंबर आहे. मग तर पास नाही लागत. एकही टिकला की तो तर खतम करून टाका विषय. रिंकू दुबे सोबत फिनिशिंगला ठेवले, हार्दिक पांड्या, अक्षर पटेलही यासोबत. तर मग यार मिडल ऑर्डर तर एवढं तगडा आहे की त्याची लिमिट आहे. फक्त एक कडी आपली आताही कमजोर आहे. मी आताही सांगू राहिलो, फॉर्ममध्ये यायला पाहिजे सूर्या यार. आय होप खरं यायला पाहिजे फॉर्ममध्ये प्लीज. कारण की गरज आहे आता, कारण की वर्ल्ड कप आहे भाई, कशा गोष्टी करतो. आणि दुसरी गोष्ट अशी की आता तो बंद नाही, आता दुसरा करू आपण प्लेअर. KL राहुल 28 बॉलमध्ये 25 रन. तो फॉर्ममध्ये येऊन जाते, काही विषय नाही KL राहुलचा. KL राहुल मारते, धप मारते भाई KL राहुलचा मारणं आता पाहिलं तर भाऊ इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकामध्ये का खेळला KL राहुल. एक नंबर. पुरा मिडल ऑर्डर एकट्यानं सांभाळला होता भाऊनं. KL, श्रेयस, रोहित, विराट एका टीममध्ये असले भाई साहब, किती माहोल वाटते ते टीम. काय खतरनाक स्ट्रॉंग वाटते ते टीम. एक नंबर. रिषभ पंत 9 बॉलमध्ये 24 रन. बहुत बढिया. कमीत कमी टीमवर बोज नाही बनला तो. रना बॉलही नाही खेळला, बोजही नाही बनला आणि चांगले रनही मारून घेतले, 24 मारले. खेळला भाऊचा असंच आहे, चले तो चांद तक वरना शाम तक. तर रिषभ पंत पासून ते काही एवढं असं ठेवायला नाही पाहिजे, मनावर लावायला नाही पाहिजे, ती अशी गोष्ट आहे. ते 9 बॉलमध्ये 24 रन, एक नंबर खेळला. आणि मी एक गोष्ट अशी म्हणून राहिलो की मिडल ऑर्डरमध्ये खेळून कोण 5व्या नंबरवर, 6व्या नंबरवर हा आहे, काय नाव आहे, KL राहुल. आणि यांना अक्षर पटेल घेतला नाही का, डबल वॉशिंग्टन सुंदरले घासू राहिले तुम्ही 5व्या नंबरवर. तिन्ही मॅचमध्ये 3 कायले, कोणते 2 मॅच होते की 1 मॅच होती, 2 मॅचमध्ये वॉशिंग्टन सुंदर काहीच नाही चालला 5व्या नंबरवर. पण आता ते जागा कोणाला जाणार ते तिच्यावर डिपेंड करते ना भाई सगळं, बरोबर की नाही. 5व्या नंबरवर रिषभ पंत बसू शकते असं मला वाटते, काय सांगा, होऊ शकते. गवती आहे भाई, तो गवती आहे, काय करा. तिलक वर्माला घेऊन जाते. तिलक वर्मा यार, तिलक वर्मा 45 बॉलमध्ये 34 रन. ठीक ठाक चांगला खेळला तिलक वर्मा, पण 34 रन यार. कोई ना बढिया. हा येऊन जाईल फॉर्ममध्ये, काही विषय नाही आहे. जयस्वाल 18 बॉलमध्ये 15 रन. गिलवरही असंच बनणं आहे माझं. कारण गिल कसा माहिती आहे का, यांच्यापेक्षा एक मॅच्युअर्ड प्लेअर आहे. कारण की गिल आणि हे कम्पेअर केलं तर मग गिल जास्त मॅचेस खेळला आहे ना, त्याच्यावर जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आहे. असं म्हणून ते कसं आहे यार, पकडला गेलेच जाते. हेट नाही आहे, पण असं मनापासून वाटते की गिलनं रन काढावं, चांगले रन काढावं. ठीक आहे, वाईट नाही पण चांगली. यशस्वी जयस्वाल 18 बॉलमध्ये 15 रन. भाऊचा विषय असा आहे, भाऊ चले तो चांद तक आहे वरना शाम तक आहे. भाऊ जर चालले तर मग तुम्हाला टेस्ट आणि ODIमध्ये T20 दाखवून देणार. चालले तो, नाही चालले तर मग तो काही विषयच नाही आहे. तिलक वर्मा 45 बॉलमध्ये 34 रन, खूप कमी झाले, ठीक आहे. जडेजा 31 बॉलमध्ये 36 रन. हा येऊन झाले फॉर्ममध्ये, पण ते एक मॅच जडेजाच्यानं खतम झाली आहे, लक्षात ठेवला. होय ना, येऊन जाईन. आपला जड्डू आहे भाई, एक नंबर का तगडा प्लेअर आहे यार. हा हायली रेट करतो मी या प्लेअरला. इसो अक्षर पटेलचा कॉम्बो पाहिजे, एक नंबर माहोल करते. काय नाव आहे, ईशान किशन 7 बॉलमध्ये 9 रन. अबे आता रन काढायला लागतात. सॉरी
ते ईशान किशननं ODI मध्ये 35-36 बॉलमध्ये सेंचुरी मारली होती, 36 बॉलमध्ये. आणि फिनिशिंग करताना तर मग भाई टीममध्ये जागा पाहिजे भाऊले. हो. संजू सॅमसन 14 बॉलमध्ये 11 रन. पण यार मी ते आठवते याच्या पहिलीची मॅच असून ते ओपनिंग पार्टनरशिप 210-220 रनाची झाली ती 300 करताना, 250ची झाली ती 350 चेस करताना. असा काही विषय होता तो. खतरनाक ओपनिंग पार्टनरशिप केली ती यार ना, खतरनाक. सध्या खराब खेळला जरासा पण काही नाही, सांगून जाते. 61 बॉलमध्ये 56 रन. ध्रुव जुरेल बढिया बढिया, हाफ सेंचुरी, एक नंबर. कॉंग्रॅच्युलेशन्स, नाईस नाईस, एक नंबर खेळला भाई तो. आणि सगळा क्लासिक प्लेअर माझ्यासाठी. अक्षर पटेल 60 बॉलमध्ये 73 रन, एक नंबर. अक्षर पटेल यार म्हणजे कोण एवढा खतरनाक प्लेअर मला समजतच नाही. कोणत्याही मोठ्या मॅचमध्ये कधी धोका देत नाही अक्षर पटेल. अक्षर पटेल आहे भाई, एक नंबर तगडा प्लेअर आहे यार. आणि आता तो व्हाईस कॅप्टन आहे, तर एवढी चांगली गोष्ट आहे की अक्षर पटेल कधी बसन नाही, अक्षर पटेल खेळन. अक्षर पटेल जर मॅचमध्ये आहे तर मग ते मॅच जितायचे चान्सेस जास्त आहे. कारण की तो बॉलिंगमध्ये काही कांड करून टाकन, खतरनाक करून टाकन, नाही तर बॅटिंगमध्ये खतरनाक करून टाकन. आणि यावेळेस चांगली गोष्ट अशी आहे की बॅटिंग ऑर्डर जो आहे आपला तो जसाचा तसंच राहणार आहे. हार्डली एखादा वर स्विच झाला म्हणजे मूव झाला वर खाली तर ते होऊ शकते, एखादाच चालते यार, तेवढा काही विषय नाही आहे कंडिशन वाईज. पण तुम्ही 15 म्हणजे सगळंच करू राहिले, बुमराले ओपनिंगवर फाटून देऊ राहिले, तर मग काय म्हणा आता इनले. ऋतुराज गायकवाड 15 बॉलमध्ये 22 रन. कोई ना भाई, कोई ना. ऋतुराज गायकवाड नाही घेतला टीममध्ये. ऋतुराज पाहिजे होता यार, ऋतुराज पाहिजे होतं. चांगला प्लेअर आहे भाई, चांगला प्लेअर आहे, एक नंबर खेळते यार. काय पार्टनरशिप केली ती विराट कोहली सोबत. सेंचुरी मिस झाली ती, नाही दोघांना सेंचुरी मारली होती, तगडी मारली होती भाई सेंचुरी. एक नंबर खेळला होता भाई. 30 बॉलमध्ये 57 रन. रिंकू सिंग बडी मोगॅम्बो खुश हुआ. पण क्लासिक यार अक्षर पटेल 60 बॉलमध्ये 73 रन, एक नंबर खेळलो. बढिया, छान वाटलं बोनस की बा नाही शाणा असो यार, मस्त अक्षर पटेल खेळला. असं अक्षर पटेल खेळताना यार लय बढिया वाटतं मग. आणि स्क्वॉडमध्ये गेलेला आहे आपल्या ODIचे सांगू राहिलो मी. खेळन कोण ती सांगून देतो मी आता. चलो अब बनाइए अपन ODI का विषय. ODI मी लिहूही राहिलो ना यार. एक नंबर गिल तो खेलेंगे भाई. सेकंड नंबर रोहित शर्मा. थर्ड नंबर हाथ नहीं लगाया था, चुपचाप न रहा, विराट कोहली. फोर्थ नंबर अय्यर. फिफ्थ नंबर खाली ठेवू राहिलो मी. 6 नंबर KL. अरे यार शमीनी घेतला यार यांना. अर्षदीप आहे, सिराज आहे, दोघं जण खेळतीनच. हा 2 पेसर खेळतील. इंडियाची पिच आहे पण मागे खेळले होते, ओस पडलाच होता. 7, 8, 9, 10, 11. अर्श लिहितो मी एक आणि सिराज लिहितोय दुसरा. प्लीज प्लीज नाही. हर्षित राणाचं नाव नका लिहिलो मला. सिराजचं कडून नाही तर अर्शदीपचं कडून खराब वाटत मला. सिराज तर खेळू राहिला गॅरंटी आहे, आणि अर्श खेळायला पाहिजे. अरे कुलदीप आहे, कुलदीप खेळणच पण वाशी आहे यार याच्यात. पण कुलदीप वाटत ते मला कुलदीप खेळन. कुलदीप कारण की त्याची कुलदीप आपल्या इथं कसं आहे माहिती आहे का, तो चांगला प्लेअर आहे, एक नंबर बॉलर आहे. त्याच्या जागी हर्षित राणाला खेळून देतात, त्याला बसून टाकतात. 8 नंबरवर बॅटिंग पाहिजे आपल्याला. 7 नंबरचा माहिती मला, 8 नंबरचा. अरे यार जडेजा आहे ना, यार. जडेजाचं नाव कसं का नाही लिहिलं मी. मी विसरलो होतो जडेजा नाव. ठीक आहे. 8 नंबरवर कोण आहे, 8 नंबरवर माहिती नाही सध्याच्याकडे डिशमध्ये कोण आहे. पण एक ऑलराऊंडर टाकून देते मी, नितीश कुमार रेड्डी. नाही तर काही नाही. हे 5 नंबरवर 5 नंबरवर कोण येऊ शकते त्यांचे नाव लिहून टाकू एकदा 1 मिनिटात फटकन मस्तपैकी. एक येऊ शकते वाशी, दुसरा येऊ शकते
हर्षित राणा नका म्हणा, नाही हर्षित राणा नाही म्हणायचं, चुपचाप सांगू राहिलो हर्षित राणा नाही म्हणायचं. मग हर्षित राणा म्हटलं मी भाई एखाद्याला मारून मारून टाका. हर्षित राणा नाही म्हणायचा 5 नंबरवर. नाही पंत, पण एक प्रॉपर बॅट्समन पाहिजे इनले, पण ते नाही करतील मला असं वाटू राहिलं. काम येते यांच्या अंगात चुललं आहे. अनेक गोष्ट अशी आहे की यांना प्रॉपर बॅट्समॅनला कमी घेतले आहे स्क्वॉडमध्ये. ऑलराऊंडर आणि बॉलर जास्त याच्यात, म्हणजे जे खेळणारे बॅट्समॅन आहेत तिथं आहेच, तिथं काही विशेष नाही आहे. पण मला यावेळेस वाटू राहिलं की काय नाव आहे, पंत 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 येऊन जाईल स्क्वॉडमध्ये वाटू राहिलं. कारण जागा यार आहे ना, पंचीच जागा आहे. ते 5 नंबर कोण खेळेल 5 नंबर मला एवढं सांगून द्या. पण पंचसोबत विषय आहे, चल चांद तक वरना शाम तक चालले तर भाऊ 100 मारून टाकतात, 150 मारून टाकतात, 200 मारून टाकतात, घंटा फरक नाही पडत. पण आता काय करायचं मग तुम्ही सांगा. यार वाशी आहे तो, वाशीला मागं ट्राय केलं तर पण वाशी नाही जमला होता 5 नंबरवर. डबल येईल चान्स देऊ राहिली 5 नंबरवरचा की नाही देऊ राहिली हे नाही माहित ना आपल्याला. चान्स द्यायला पाहिजे, लॉजिकली तर द्यायला पाहिजे. तिकडे 2 नाव लिहिले तर हे पाय यार, एक सांगून दिले मी, वाचून घेतो डबल एकदा तुम्हाला डबल सांगून देतो. गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, अय्यर, 5 नंबरसाठी वाशी आणि पंत. इथं त्यांना हा ना आणून टाका रितेश कुमार रेड्डी. नाही वाशी आणि पंत 6 नंबरवर के राहुल, 7 नंबरवर जडेजा, 8 नंबरचा ऑप्शन मी तरी कन्फ्यूज आहे. इनले बॅटिंगही पाहिजे बॉलिंगही पाहिजे, आणि तो करणार आहे का नितीश कुमार रेड्डी. पण नितीश कुमार रेड्डीला मागाचे ड्रॉप केलं तर वाटते 8 नंबरची जागा सोडून दिली मी, 9 नंबर टाकलं. कुलदीप यादव, सिराज, अर्श. मला आणखीन याच्यावर अभ्यास करावा लागेल मला असं वाटतं राहिलं. आणि मी संध्याकाळी एक आणखीन व्हिडिओ टाकतो आणि त्याच्यावर आपला क्लिअरन्स करू आपण की काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत. तर बांगलादेश सध्याला फॉर्ममध्ये आहे, त्यांनी फॉर्ममध्ये राहू द्या. तुमची इच्छा, तुम्हाला जे करायचं ते करा, आम्हाला घंटा फरक नाही पडत. ठीक आहे, चलो बाय बाय. ते सबस्क्राईब करून घ्या यार, करून घ्या यार, करून घ्या यार, काही नाही होत, करून घ्या. तो चलो बाय बाय.